नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे, इथून पुढे सोयाबीनच्या भावात कशा पद्धतीने बदल होऊ शकतो आणि आणखीन किती दिवस लागतील की ज्या दिवसांनंतर सोयाबीनच्या भावात तेजी पुन्हा परत येईल, या प्रत्येक प्रश्नाचा आता उत्तर घेऊया। बघा मित्रांनो, देशांतर्गत सोयाबीन बाजाराचा विचार केला तर सध्या सोयाबीनची भाव पातळी ही 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे। पण मागच्या काही दिवसांपासून सोयाबीनची विक्री वाढली। या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये खत बियाणांची खरेदी। होय मित्रांनो, खरीप हंगाम जवळ आल्यामुळे खत बियाणांची खरेदी वाढत आहे। यासाठी पैशाची आवश्यकता म्हणून मोठ्या प्रमाणात इथं सोयाबीनची विक्री आपणास वाढताना दिसत आहे। वाढलेली सोयाबीनची विक्री जी आहे, यामुळे सोयाबीनचा भाव दबावात दिसत आहे आणि कुठेतरी यामुळे आपल्याला इथून 15 जून पर्यंत सोयाबीनचा भाव हा दबावात दिसणार आहे। म्हणजे भाव पातळी 4000 ते 4400 दरम्यान राहणार। पण 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री घटली की पुन्हा एकदा सोयाबीनच्या भावात तेजी येणार आणि सोयाबीनचा भाव 200-300 ने वाढणार। या तेजीमध्ये सोयाबीनची भाव पातळी 4200 ते 4600 च्या दरम्यान पोहोचणार। मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री ही 15 जून नंतर केली तर आपला फायदा होऊ शकतो आणि किंबहुना आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की अखेर कधी येणार सोयाबीनच्या भावात तेजी किंवा किती दिवस वाट पाहावी लागणार, तर 15 जून पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। तर मित्रांनो, सोयाबीन विक्रीचा विचार असेल तर 4500 चा भाव तुम्हाला मिळाला की तिथं सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे आपला फायदा होईल। कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची काही शक्यता इथं दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा।
सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।